महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षात पुन्हा एकदा प्राण्यांची एंट्री झाली आहे। वेगवेगळ्या प्राण्यांचे दाखले देत दोन्ही शिवसेना एकमेकांवर तुटून पडले आहेत। कोण कोणाला बकऱ्याची उपमा देतोय तर दुसरा गाढवाला वादात ओढतोय। पाहूया राजकारणात नेमकं काय घडतंय। बकरा, उंदीर आणि गाढव हे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात आज चर्चेत राहिलेले चेहरे। तुम्ही म्हणाल की या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांचा राजकारणाशी काय संबंध, पण आपल्याकडे बोलघेवडे नेते मुक्या प्राण्यांनाही कसे राजकारणात ओढतात हे आज दिसून आलं। राजकारणाच्या मैदानात पहिली एंट्री झाली बकऱ्याची। खाटीक, लाकूड आणि सुरी अशी नेपथ्य रचना करत संजय राऊतांनी या बकऱ्याला मैदानात आणलं। या बकऱ्यात राऊतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रूप दिसलं, तर त्याच्या मानेवर सुरी ठेवणारा खाटीक दिल्लीत बसल्याचाही साक्षात्कार झाला। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं, असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं, तुम्हाला कळलं पाहिजे काय एसएनसी गट आहे तो। तुम्हाला युबीटी माहिती आहे ना, ते बरोबर तुम्हाला माहीत असतं हां, आणि तुम्हाला एसएनसी माहीत। आता आपल्या नेत्याला बकऱ्याची उपमा दिल्यानंतर शांत बसतील तर ते शिंदेंचे शिवसैनिक कसले। बकऱ्यापेक्षाही अधिक हिणवता येऊ शकेल अशा प्राण्याची उपमा शोधायचं काम सुरू झालं। बकऱ्यापेक्षा आकारानं छोटा पण उपद्रव मूल्य जास्त असलेला प्राणी अखेर प्रत्युत्तरासाठी ठरला। हा प्राणी कुठला होता, तुम्हीच ऐका। अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं। संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे। म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं, आमच्यावर काही केलं, एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत, हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय। एकानं दुसऱ्याला बकरा म्हटलं आणि दुसऱ्यानं पहिल्याला उंदीर म्हटलं। आरोप आणि प्रत्यारोपाची फिट्टमफाट झाली असं सगळ्यांनाच वाटत होतं। मात्र आरोपांचं हे प्राणी आख्यान इतक्या लवकर संपणार नसल्याची चुणूक मिळाली जेव्हा या सगळ्यात गाढवाची एंट्री झाली। खासदार नरेश म्हस्केंनी ठाकरेंच्या शिवसेनेला गाढवाची उपमा दिली ते दिली आणि सोबत राऊतांकडून आलेला बकरा देखील परत पाठवून दिला। महाराष्ट्रातील जनतेने त्यांना जे गाढव केलेलं आहे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं ओझी वाहणारं, त्यांच्या विचारांचं ओझी वाहणारं गाढव महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेलं आहे। त्यामुळे त्यांनी जास्त रेकू नये, गप्प बसावं। गाढव हे गाढव असतं आणि उभाटाची परिस्थिती त्यांनी गाढवासारखी केलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे बकरा कोण आहे आणि वाघ कोण आहे। थोडक्यात काय तर आपल्या नेत्याला एखाद्या प्राण्याची उपमा दिलेलं कोणालाच सहन होत नसल्याचं यातून दिसून आलं। अर्थात प्राण्यांना अब्रू नुकसानीचा खटला दाखल करता येत नाही हे आपल्या नेत्यांचं सुदैवच म्हणायला हवं। अन्यथा राजकीय फायद्यासाठी आपली बदनामी केल्याप्रकरणी प्राण्यांनीच आपल्या नेत्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला असता का? तुम्हाला काय वाटतं? अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।